नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर ऑल मिक्स व्हिडिओ. तर आज आपण काही शब्दार्थ जाणून घेऊया जे की कायद्याशी संबंधित आहेत. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर आपण आज काही शब्दार्थ जाणून घेऊत. जसा आपला पहिला शब्द आहे अँटिसिपेटरी बिल. त्यालाच आपण मराठीत म्हणतो अग्रिम जामीन. आता अँटिसिपेटरी बिल म्हणजे काय, तर त्याचा शब्दशः अर्थ आपण जाणून घेतला, तो म्हणजे अग्रिम जामीन. तर अग्रिम जामीन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला पोलीस अटक करणार आहे, तर त्याच्या अगोदरच तो न्यायालयात जातो. जसं की सेशन कोर्ट, जे जिल्हा लेवलवर न्यायालय असतात, किंवा उच्च न्यायालयात जातो आणि तो अँटिसिपेटरी बेल देण्यात यावी असं कोर्टाला सांगतो. तर कोर्ट देखील त्याला, जर त्या केसमध्ये फॉल्स इम्प्लिकेशन असतील, एफ आय आर चुकीच्या पद्धतीने केलेला असेल, तर कोर्ट याची शहानिशा करतं, तेव्हा त्या बेसिसवर अँटिसिपेटरी बेल देतो. तर अँटिसिपेटरी बेलचं सेक्शन आहे CRPCचं 438. त्यानुसार सेशन कोर्ट किंवा हायकोर्ट हे अर्जदारास अग्रिम जामीन देतं. म्हणजे एखादा गुन्हा केला अशी जर FIR नोंद केली, पण त्या व्यक्तीच्या जी FIR बनवलेली आहे त्याच्यात जर तथ्य वगैरे नसेल, किंवा ज्याच्या विरुद्ध FIR रजिस्टर केलेली आहे तो जर एक प्रतिष्ठित व्यक्ती असेल, तर अशा पद्धतीचा अर्जदार हा कोर्टात जाऊन अँटिसिपेटरी बेल घेऊ शकतो. ठीक आहे. तर पुढचा शब्द आहे पिटिशन इज इन कोर्स ऑफ प्रोसिक्युशन. म्हणजे जेव्हा अर्ज हा विचाराधीन असतो कोर्टाच्या, तर त्याला काय म्हणतात, पिटिशन इज इन कोर्स ऑफ प्रोसिक्युशन. तर मित्रांनो, एक लक्ष द्या इथे, कारण बऱ्याच वेळा कसं होतं की आपली जी इंग्लिश राहते किंवा मराठी असते ही सामान्य असते, पण कोर्टाची एक प्रमाणिक भाषा असते. तर त्याच भाषेत त्या शब्दाचा म्हणजे जी शब्दरचना कोर्टात फॉलो केल्या जाते, जेव्हा वकील किंवा जज साहेब जे बसतात, तेव्हा एक कोर्टाची एक वेगळी भाषा असल्याचं तुम्हाला नक्कीच जाणवेल. म्हणून शब्दशः अर्थ न घेता, तर त्याचा फक्त आपण आता अर्ज म्हणजे काय, आता आपण जनरल सेन्समध्ये काय म्हणतो, ॲप्लिकेशन, पण कोर्टाच्या भाषेत त्याचं पिटिशन म्हणतात. ओके, पिटिशन पण म्हणतात, ॲप्लिकेशन पण म्हणतात, त्याचा कॉन्टेक्स्टनुसार मिनिंग चेंज होत असतो. ठीक आहे. नंतर आपण पुढचा शब्द पाहू, तो म्हणजे अर्जन क्षमता. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अर्निंग कॅपॅसिटी. म्हणजे तुमची किती कमाई तुम्ही करू शकता महिन्याला, वर्षाला, तर तुमची जी क्षमता ज्याच्यातून प्रदर्शित होते त्याला काय म्हणतात, अर्निंग कॅपॅसिटी. आजच्या काळात अर्निंग कॅपॅसिटीला खूप महत्त्व आलेलं आहे, कारण व्यक्तीचं मूल्यांकन जे होतं ते कशावरून होतं आहे आजच्या काळात, त्या अर्निंग कॅपॅसिटीवरच होतं आहे. ओके, चला पुढचा शब्द पाहू आपण, फर्दर क्रॉस एक्झामिनेशन. म्हणजेच अतिरिक्त परीक्षा. जसं क्रॉस एक्झामिनेशन असते, एखाद्याचं जर बयान दिलं, एखादा जो साक्षीदार असतो तो कोर्टात काय घडलं, काय गुन्हा घडला, तर त्याचं तो बयान दर्ज करत असतो किंवा सांगत असतो. मग जो रिस्पॉन्डंटचा वकील असतो तो त्याची काय क्रॉस एक्झामिनेशन करतो, प्रतिपरीक्षा घेतो. म्हणजे खरंच त्यानं म्हणजे त्याच्याकडून काही प्रश्नाच्या माध्यमातून काही माहिती मागून घेतो, उलटसुलट प्रश्न विचारतो, तर त्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणतात.
पण त्याच्याच पुढं जर त्याच्याकडून आणखी जर क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असेल, म्हणजे प्रतिपरीक्षा त्याची परत घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी कोणता शब्द आहे? फर्दर क्रॉस एक्झामिनेशन. ओके. पुढचा शब्द आहे सप्लिमेंटरी क्वालिफिकेशन, म्हणजे अतिरिक्त पात्रता. आता अतिरिक्त पात्रता म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एखाद्या परीक्षेसाठी म्हणजे ग्रॅज्युएट मुलगा पात्र असेल, दोघं पण इंटरव्ह्यूला गेले आणि दोघाला पण तेवढेच गुणांक मिळाले, तर तेव्हा काय होतं? तुमचं सप्लिमेंटरी क्वालिफिकेशनला महत्त्व असतं. बरोबर आहे. जसं एखाद्यानं कोर्स केलेला असेल प्रोफेशनली, तर त्याचा फायदा त्याला इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच होत असतो. तर त्याला आपण म्हणतो सप्लिमेंटरी क्वालिफिकेशन. पुढचा शब्द आहे ग्रॉसली इनसबऑर्डिनेट, अतिशय उद्धट. एखादा व्यक्ती खूपच उद्धट असतो, तर त्याच्यासाठी हा शब्द वापरता येईल, ग्रॉसली सबऑर्डिनेट. पुढच्या शब्दाकडे जाऊ. हायली डिट्रिमेंटल, अत्यंत हानिकारक. जसं आपल्याला म्हणायचं आहे राहुल हा अत्यंत हानिकारक आहे, तर आपण काय म्हणू त्याला? राहुल इज हायली डिट्रिमेंटल. तर याचा अशा पद्धतीने आपण वाक्यात उपयोग करू शकतो. पुढे जाऊ आपण. पुढचा शब्द आहे डेस्टिट्यूट ऑफ मिनिंग, म्हणजे जिथे अर्थ काही नसतो त्याला काय म्हणतो आपण? म्हणजे डेस्टिट्यूट म्हणजे कमी असणं, कशाची गोष्टीची, संपत्तीची वगैरे. डेस्टिट्यूट म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही, सोर्सच नाही. पण पुढं आपण जर मिनिंग वापरला शब्द, तर त्याचा अर्थात म्हणजे तिथं कशाचाच अर्थ नाही. एखादा व्यक्ती कसा आहे, खूपच जास्त बोलतो, तर आपण याचा असा वाक्यात उपयोग करू शकतो की डोंट notice his speaking, his speaking is completely destitute of meaning. तर अशा पद्धतीने आपण हा शब्द वाक्यात उपयोग करू शकतो याचा. पुढचा शब्द आहे यूज अटमोस्ट एंडेवर, अधिक पराकाष्ठा करणे. म्हणजे जेवढी आपली क्षमता आहे ती पूर्ण पणाला लावून कार्य करणं, तर त्याला म्हणतात यूज अटमोस्ट एंडेवर. जसं आपले महाराष्ट्रातील मुलांचे वडील हे शेतकरी आहेत, तर ते शेतात राबतात. त्यांच्याकडून जेवढी क्षमता, जेवढं करणं होते, ते पूर्ण आपलं देह त्यागून देतात, पूर्ण ओतून देतात. तर तशाला आपण काय म्हणतो? यूज अटमोस्ट एंडेवर, म्हणजे पूर्ण आपली शक्तीपणाला लावून. पुढचा शब्द आहे राईटफुल क्लेमेंट, अधिकार असणारा वारसदार. कधी कधी कसं होते, एखाद्याची संपत्ती वर बरेच जण दावा करतात. बरोबर आहे. एखादा व्यक्ती वारल्यानंतर त्याचे नातेवाईक वगैरे सगळे संपत्तीवर दावा करत असतात, पण त्याचा जो खरा वारसदार आहे, ज्याला खरंच त्याच्या संपत्तीमधला वारस म्हणजे त्याला संपत्ती मिळणार आहे, त्याला आपण काय म्हणायला पाहिजे? राईटफुल क्लेमंट, हे जे खरा वारसदार. पुढचा शब्द आहे कॉग्नायझन्स, दखल देणे. आता विधी क्षेत्रात कॉग्निझेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असं आपण ऑफेन्सचं 2 प्रकारात विभाजन करत असतो. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे जिथे पोलीस अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीला अटक करायची असेल तर वॉरंटची आवश्यकता नसते. म्हणजे जेव्हा एखादा गुन्हा हा सिरियस म्हणजे अतिशय गंभीर स्वरूपाचा असतो, तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कॉग्निझेबल ऑफेन्स.
जसं की मर्डर आहे, रेप आहे, अशा स्थितीत पोलीस अधिकाऱ्याला वॉरंटची आवश्यकता नसते. तो त्या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतो. तर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे असे गुन्हे जे की सिरियस स्वरूपाचे नसतात. आणि अशा जे गुन्हे घडतात तिथे अरेस्ट करायचं असेल एखाद्याला तर पोलीस अधिकाऱ्याला वॉरंट आवश्यक असतो. कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये जेव्हा एखाद्याला अटक होते तर त्याची जी सुटका होते ते केवळ कोर्टातूनच होत असते. पोलीस स्टेशनमधून कोणत्याही प्रकारची त्याला रिलीफ वगैरे मिळत नाही. कॉग्नायझन्स याचा अर्थ होतो दखल देणे. पुढचा शब्द आहे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन, अधिकार प्राप्तिपत्र. जसं ॲक्सेशन म्हणजे एखादी गोष्ट अधिकारास्वरूप आपल्याला प्राप्त होते, एखादं डॉक्युमेंट आहे ते दाखवतं, त्याला आपण काय म्हणतो, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन. पुढचा शब्द आहे मिसफिजन्स, अधिकाराचा दुरुपयोग. तर याच्या आपण पाहिलेलं असेल एखाद्या शाळेची, फॉर एक्झाम्पल द्यायचं सांगायचं झालं तर एखाद्या शाळेची ट्रिप चालली आणि जर त्या ट्रिपमध्ये योग्य ती दक्षता घेतली नाही आणि त्याच्यातून एखाद्याला गंभीर दुखापत झाली एखाद्या मुलाला, तर त्याला काय म्हणतो, स्कूल मिसफिजन्स. ओके. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट ही त्याचा म्हणजे अधिकाराचा दुरुपयोग किंवा निग्लिजन्स केल्या जातं तेव्हा त्याला आपण मिसफिजन्स असं म्हणतो. पुढचा शब्द पाहूत, ऑथराइज्ड इंटरप्रिटेशन, अधिकृत स्पष्टीकरण. आता जसं कायद्याचं जे स्पष्टीकरण करायचं असते, बऱ्याच वेळा कसं होतं इंटरप्रिटेशन करायची वेळ येते. कारण बऱ्याच वेळा म्हणजे काही वेळा कसं होते की एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे स्वरूपाचे असतात. तर तेव्हा इंटरप्रिटेशन करायचं म्हणलं तर जसं आता भारतात सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे एखाद्या कायद्याचं इंटरप्रिटेशन करायचं. जे अगोदरचे कायदे केलेले असतात तर त्याचा शब्दशः अर्थ, त्याचे ऑथराइज्ड अर्थ म्हणजे अधिकृतपणे जो अर्थ निघतो तर त्यालाच आपण म्हणतो अधिकृत स्पष्टीकरण, त्याला ऑथराइज्ड इंटरप्रिटेशन. पुढचा शब्द आहे वॉरंट केस, अधिपत्र खटला. आता वॉरंट केस म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याला आपण काय म्हणतो मराठीत, अधिपत्र खटला. पुढचा शब्द पाहू, बोनस. बोनसला आपण काय, बरेच वेळा कसं होते आपल्याला इंग्रजी शब्द माहीत असतात परंतु बऱ्याच वेळा मराठी शब्द देखील आपल्याला माहीत नसतात. म्हणजे त्याच्यासाठी जो सुटेबल शब्द येतो तो आहे अधिलाभांश. आपण काय म्हणतो बोनस म्हणजे आपल्याला शब्द माहीत नाही त्याला मराठीत, आपण विचार जरी केला आता तर आपल्याला एक्झॅक्ट शब्द त्याचा कोणता नेमका शब्द आहे तो कळत नाही. त्याचा पर्यायी वाचक शब्द आहे अधिलाभांश. पुढचा शब्द आहे स्टँडर्ड ऑफ टीचिंग, अध्यापनाचा स्तर किंवा दर्जा ज्याला आपण म्हणतो. आपल्या भारतातील शिक्षणाचा जो स्तर आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. शिक्षणाचा दर्जा, त्याच्यात आता तंत्रज्ञानाचा देखील उपयोग केला जात आहे. पुढचा शब्द आहे क्वासी ज्युडिशियल ॲक्ट. क्वासी ज्युडिशियल ॲक्ट म्हणजे काय? क्वासी म्हणजे अर्ध न्यायालयीन कार्य. अर्ध न्यायालयीन कार्य जसं की आपल्याला माहीत आहे
जसं आपल्याला माहिती आहे आपल्या इथे कंपनी लॉ अपेलेट ट्रिब्युनल्स आहेत, जे की त्यांची लिमिटेड ऑथॉरिटी आहे की ते कॉर्पोरेट सेक्टरमधले जे डिस्प्यूट्स वगैरे असतात ते सॉल्व करायचे. आणि यांचं जो रेस्ट्रिक्टेड म्हणजे जी ऑथॉरिटी असते ती खूप रेस्ट्रिक्टेड असते आणि स्पेसिफाईड एरियाची असते. त्यांना बाकीच्या याच्यात म्हणजे भाग घ्यायचा अधिकार नसतो. त्याला आपण म्हणतो क्वासी ज्युडिशियल ॲक्ट. नंतरचा शब्द आहे नोटिफिकेशन, ज्याला आपण अधिसूचना म्हणतो. आणि पुढचा शब्द आहे कॅज्युअल लिव्ह. जसं त्याचा अर्थ होतो अनपेक्षित रजा. बरेच जे कर्मचारी असतात त्यांना माहीत आहे, म्हणजे त्यांना सुट्ट्या कोणत्या प्रकारच्या मिळतात. कॅज्युअल लिव्ज असतात, अनलिव्ज असतात, मेडिकल लिव्ज असतात, स्पेशल लिव्ज असतात, इलेक्शन लिव्ज असतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुट्ट्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळत असतात. तर कॅज्युअल लिव्ज या दर महिन्याला 8 असतात. आणि जसं महिन्याला नाही, वर्षाला पूर्ण वर्षाला 8 सुट्ट्या असतात. एखादी असंभाव्य गोष्ट म्हणजे लगेच काय अर्जंट काम आलं तर तेव्हा अशा प्रकारची रजा एखादा कर्मचारी घेऊ शकतो. त्याला आपण अनपेक्षित रजा म्हणतो. तर या 8 सुट्ट्या असतात. आणि वर्ष जेव्हा बदलतं, वर्ष संपतं, दुसरं वर्ष सुरू होतं, तेव्हा ऑटोमॅटिक या सुट्ट्या लॅप्स होऊन जातात. म्हणजे हा संपून जातं, संपुष्टात येतात. म्हणून या सुट्ट्या शासकीय कर्मचारी ह्या सुट्ट्या जाऊ देत नाहीत. जसं डिसेंबर आला काही शिल्लक राहिलेल्या सुट्ट्या ते हमखास घेत असतात. पुढचा शब्द आहे इनॲडव्हर्टंट लीव्ह.